Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn Stopping by Woods on a Snowy Evening poems meaning in detail. आपण या कवितेचा एकूणच या पोएटिक ॲप्रिसिएशन असेल किंवा ही पोएम कशी समजून घ्यायची यातल्या कोणत्या गोष्टींवर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे किंवा ह्या पोएमचं जे डेपिक्शन आहे किंवा ही पोएम इतकी सुंदर प्रेझेंट केलेली आपल्या समोर तर त्याचं डिटेल ॲनालिसिस आपण इथे करणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. सर्वात सुरुवातीला आपण ही कविता बघूयात काय आहे नेमकी. Whose woods there are, I think I know. His house is in the village, though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. My little horse must think it queer to stop without a farmhouse near. Between the woods and the frozen lake, the darkest evening of the year. He gives his harness bells a shake to ask if there is some mistake. The only other sounds the sweep of easy wind and downy flake. The woods are lovely, dark and deep, but I have promises to keep, and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. नमस्कार, मी सपना आणि आज आपण आता या कवितेचा अर्थ समजून घेऊयात. बेसिकली ही पोएम पूर्ण लाईफ रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कमिटमेंट कशा असाव्या किंवा ॲप्रिसिएशन ऑफ नेचर कसं असावं, निसर्ग सौंदर्य कसं वर्णन करावं किंवा याच्यामध्ये जे सिम्बॉलिझम आहे, लाईफ जर्नी आहे, पोएटिक डिव्हाइसेस आहे, या सगळ्या गोष्टी इथे खूप शिकण्यासारख्या आहेत. आता लाईन बाय लाईन आपण जर ह्याचं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर जास्त बरं होईल. सगळ्यात पहिली जी लाईन तुमची ती आहे, द पोएट नोज हू ओन्स द वूड ही इज लुकिंग ॲट. सगळ्यात पहिलं कवी काय म्हणतो त्या लाईन मध्ये, हुज वुड्स दीज आर आय थिंक नो. म्हणजे त्याला माहितीये, कवीला माहितीये की या जंगलाचा मालक कोण आहे. आता तुम्ही जर फिगर ऑफ स्पीच त्यातलं बघितलं तर या पहिल्या गाडव्यामध्ये तुम्हाला ॲलिट्रेशन दिसतं, म्हणजे रिपिटेशन ऑफ द डब्ल्यू साऊंड. कारण तुम्ही ती ओळ बघितली तर हुज मध्ये डब्ल्यू आहे, वुड्स मध्ये डब्ल्यू आहे, थिंक नो मध्ये डब्ल्यू आहे. सो डब्ल्यूचं रिपिटेशन झालेलं आहे म्हणून याला काय म्हटलंय, ॲलिट्रेशन. कारण इथे रिपिटेशन ऑफ साऊंड आहे, वर्ड नाहीये, साऊंड रिपीटेड केलाय म्हणून ॲलिट्रेशन आहे. आणि या ओळीचं लिटरल मिनिंग आहे, द पोएट इज पॉन्डरिंग अबाउट द ओनर ऑफ द वुड्स. म्हणजे त्याला माहिती आहे तो कोण मालक आहे, त्याच्या थोडासा तो शोधात पण आहे आणि त्याला माहिती पण आहे. हिज हाऊस इज इन द विलेज दो. म्हणजे जंगलाचा मालक गावात राहतो, जंगलात जवळ नाही. म्हणजे तो त्या जंगलात अगदी बिंदास्त फिरतोय. द ओनर ऑफ द वुड्स लिव्स इन द विलेज नॉट नियर बाय. म्हणजे तो तिथे काही जवळ नाहीये, तो गावामध्ये आणि हा जंगलामध्ये. तर या ओळीमध्ये आपल्याला द हाऊस रिप्रेझेंट म्हणजे ते जे घर आहे ना ते ओनरला दाखवतं, रिप्रेझेंट करतं. आणि तो ओनर तिथून लांब असल्यामुळे ते जंगल पूर्णपणे रिकामं आहे आणि त्या जंगलामध्ये फक्त आणि फक्त तो तिथे त्याच्या घोड्यासोबत. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. तो मला बघू शकत नाहीये. कवीला काय वाटतंय की तो इथे जरी थांबला ना तरी जंगलाचा मालक काही त्याला इथे पाहणार नाहीये. सो पोएट फील सेफ, त्याला सुरक्षित वाटतंय कवीला. ऍज द ओनर विल नॉट सी हिम स्टॉपिंग टू ऍडमायर द वुड्स. कारण कवी मुक्त मनाने त्या जंगलाचं वर्णन करतोय, सौंदर्य न्याहाळतोय. आणि आता या जंगल जरी त्या मालकाच्या मालकीचं आहे तरी तो काही इथे त्याला अडवू शकणार नाहीये. आता या ओळीत सुद्धा तुम्हाला रिपिटेशन बघायला मिळणार आहे ई साऊंडचं. ही ई दिसतोय, सी मध्ये डबल ई आहे, मी मध्ये ई आहे, हिअर मध्ये डबल ई आलेला आहे. सो इथे रिपिटेशन ऑफ द ई साऊंड इन ही, मी अँड सी. तो त्यामुळे इथे ऍसोनन्स क्रिएट झालाय. आणि याचं लिटरल मिनिंग बघाल तर द पोएट पॉजेस नोईंग ही वोंट बी नोटीस. म्हणजे तो कोणाच्या दृष्टिक्षेपात येणार नाहीये. नेक्स्ट लाईन आहे, टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. म्हणजे कवी बघतो की बर्फ जंगलात कसं पडतंय. तुम्ही कधी पडणारा बर्फ पाहिलाय का? समजा तुम्ही कधी गेला असाल कुठे काश्मीरला किंवा अशा ठिकाणी की जिथे बर्फ पडतोय, पण म्हणजे मी पाहिलंय प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन की कसा बर्फ पडतोय. तुमच्यापैकी कुणी पाहिलं तर आम्हाला सांगू शकता. फ्लेक्स असतात ते बर्फाचे, जे कण पडतात त्याला. तर इथे कवी म्हणतो की तुम्ही बर्फ जंगलात कसा पडतो तो पाहिलाय का? तर इथे आपल्याला एक व्हिज्युअल इमेज तयार होते. आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर असा एक पडणारा सुंदर बर्फ दिसायला लागतो की अरे वा काय आपण उभं आहे आणि असं वर्ण आकाशातनं बर्फ पडतोय आपल्या अंगावर. सो ही ओळ आपल्याला बेसिकली एक इमेज क्रिएट करते. आणि हा एक नुसती वर्णन सुद्धा आपल्याला खूप शांतता देते. तर हा सीन आहे किंवा ही लाईन आहे ती खूप पीसफुल आहे आणि खूप सुंदर आहे.
सेकंड स्टांजा, पहिलं कडवं आपलं सांगून झालं, तर सेकंड स्टांजाची पहिली ओळ आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. म्हणजे काय, कवी कल्पना करतो की त्याचा घोडा हा आश्चर्यचकित झाला असेल की आपण इथं का थांबलोय. म्हणजे त्या घोड्याला प्रश्न पडला असेल. तर या वाक्यामध्ये कसं आहे, द हॉर्स इज गिव्हन ह्युमन इमोशन. आता घोडा आश्चर्यचकित होणं ही मानवी भावना आहे, आणि जेव्हा मानवी भावना कुठल्याही प्राण्याला किंवा वस्तूला दिली जाते तेव्हा त्या वेळेस पर्सोनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच तिथे तयार झालेलं आहे. द पोएट फील्स कनेक्टेड टू ही सराउंडिंग थ्रू द हॉर्स. म्हणजे त्याला असं वाटतं की त्या पूर्ण सराउंडिंगशी तो एक कनेक्ट झालेला आहे. सेकंड लाईन आहे सेकंड स्टांजाची, टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. म्हणजे इथे जवळपास कोणतेही शेतघर नाहीये. म्हणजे त्याला एक पहिला कडव्यात सुद्धा, म्हणजे पहिला जो स्टांजा होता 1 नंबरचा, त्याच्यात सुद्धा तो म्हटलं की ते कोणी नाहीये, निर्जळ, फक्त तो आहे आणि त्याचा घोडा आहे. इथे तो परत काय म्हणतो सेकंड स्टांजामध्ये की टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. आम्ही थांबलोय कारण आता इथे काहीही नाहीये. घोड्याला आश्चर्य वाटले का थांबलाय, इथे जवळपास कोणतेही शेतघर नाहीये, ज्याला आपण फार्म हाऊस म्हणतो. डिस्क्राईब आयसोलेटेड लोकेशन. ही ओळ आपल्याला काय सांगते माहिती का, ही पूर्ण एकदम एकांती जागा आहे, एकांत असलेली जागा आहे. आणि पोएट इथे जास्त करून आपला भर देतोय, एम्फसाइज करतोय की द रिमोटनेस ऑफ द प्लेस. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कळावं की ती जागा किती लोकांपासून लांब गेलेली आहे, किती लोकांपासून लांब आहे, तो किती एकांतात आहे, हे सांगण्यासाठी तो सारखा भर देतो या ओळीच्या माध्यमातून. थर्ड लाईन आहे या सेकंड स्टांजाची, बिटवीन द वुड्स अँड द फ्रोझन लेक. या ओळीचा अर्थ असा होतो की कवी जंगल आणि गोठलेल्या तलावाच्या मधोमध उभा आहे. म्हणजे बघा काय नजारा असेल तो, की अशी जागा आहे जिथे बर्फ पडतोय, पाण्याचा सुद्धा बर्फ झालेला आहे, आणि तो बरोबर तिथे झाडं आहेत सगळी आणि गोठलेलं तळ आहे त्याच्या बरोबर मध्ये उभा आहे. तर ही एक इतकी सुंदर इमॅजिनरी तयार होते की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हा रीडरला एक छान व्हिज्युअलायझेशन मिळते. म्हणजे मला खात्री की तुमच्यापैकी प्रत्येक जण आता इमॅजिन करू शकतो की कशा प्रकारे सुंदर जंगल आहे आणि गोठलेलं तळ आहे. लिटरल मिनिंग बघाल त्याचं हायलाइट द ब्युटी ऑफ नेचर इन विंटर. म्हणजे हिवाळ्यामध्ये एक निसर्गाचं सौंदर्य काय दर्जाचं तयार होतं ते आपल्याला इथून दिसतंय. आता लास्ट लाईन या सेकंड स्टांजाची, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर म्हणजे या वर्षातील सगळ्यात अंधारी संध्याकाळ असं म्हणत. म्हणजे या पूर्ण वर्षाचं त्यांनी अंधारी संध्याकाळ म्हटलेली आहे. तर आपल्याला असं होतं की हे एक्झॅजरेशन आहे, अतिशयोक्ती व्यक्त केल्यासारखं वाटतं, डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. तर हे जे एक्झॅजरेशन इथे क्रिएट झालंय त्याच्यामुळे अतिशयोक्ती जेव्हाही कवितेमध्ये वर्णन केलेली असते तेव्हा त्या अतिशयोक्ती जर कवीनं लिहिली असेल, कवीच्या कल्पनामध्ये किंवा कवितेच्या माध्यमातून दर्शवली असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, हायपरबोल फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो. त्यामुळे या ओळीमध्ये हायपरबोल आपल्याला स्पष्ट दिसतंय. तर या ओळीच्या माध्यमातून आपल्याला कळतं की डिस्क्राईब द स्टिलनेस अँड द क्वाइटनेस ऑफ द नाईट. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती शांतता, किती स्तब्धता या ओळीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते. आता थर्ड स्टांजाकडे आपण वळूया, तिसऱ्या कडव्याकडे. ही गिव्स हिज हार्नेस बेल्स अ शेक. ही म्हणजे कोण, तो घोडा. द हॉर्स शेक्स इट्स बेल ॲज इफ टू आस्क वाय दे आर स्टॉपिंग. तो एक घोडा असा मान हलवतो, त्याच्या गळ्यातली बेल वाजते आणि तो विचारतोय, जसं जणू काही तो विचारतोय की आपण का थांबलोय. घोडा त्याच्या गळ्यातली घंटा वाजून विचारतोय. तर इथे तुम्हाला दिसते इथे परत एकदा पर्सोनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच तुम्हाला या ओळीमध्ये दिसून येतो, कारण द हॉर्स इज पोर्ट्रेड ॲज अ क्वेश्चन इन द पोएट. कारण घोडा काही बोलू शकत नाही, पण मानवी भावना त्याच्यात दाखवली आहे. त्या घोड्यामध्ये जणू काही तो माणूस असल्यासारखा विचारतो की आपण का थांबलोय, आणि याच्यामुळे कुठेतरी एक लाईव्हनेस जास्त क्रिएट होतोय या ओळीच्या माध्यमातून. आता सेकंड आपण लाईन बघूया थर्ड स्टांजाची, टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. म्हणजे द पोएट इमॅजिन्स द हॉर्स थिंकिंग देअर स्टॉप इज अ मिस्टेक. म्हणजे त्या घोड्याला असं वाटतंय का, कवी कल्पना करतोय की घोडा विचारतोय की आपण काही चुकून थांबलोय का इथे. परत एकदा पर्सोनिफिकेशन आपल्या ओळीमध्ये दिसतंय, कारण द हॉर्स इज गिव्हन ह्युमन थॉट्स. आपण जसे माणसं विचार करतोय, सतत विचार करतोय, आपल्या डोक्यात काही ना काही विचार चालू आहेत, तर इथे जणू काही घोडा सुद्धा माणसासारखा विचार करतोय की आपण चुकतोय का.
तर याच्यामध्ये रिफ्लेक्ट द पोएट्स ओन म्हणजे ओन हेजिटेशन. कारण कवीला स्वतःला जरी थांबायचंय तरी त्याच्या डोक्यात पण काहीतरी चालू आहे की आपण इथे थांबून चूक तर नाही केली ना, इथे माणसं कोणी नाहीये, इथे नेमकं काय चाललंय, आपण बरोबर करतोय ना. त्याचं स्वतःचं एक हेजिटेशन आहे, तो ते घोड्याच्या मार्फत आपल्याला दाखवते की घोडा असं विचारतोय का. पुढची ओळ आहे, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप. म्हणजे द पोएट हिअर्स द सॉफ्ट साऊंड ऑफ द विंड. आता त्याला एक आवाज ऐकू येतोय. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप म्हणजे कवीला फक्त वाऱ्याचा आवाज. द स्वीप म्हणजे वाऱ्याचा त्याला आवाज येतोय. आता या ओळीमध्ये जर तुम्ही बघाल तर साऊंड स्वीप याच्यामध्ये तुम्हाला एस एस रिपीट झालेला दिसेल. तर हे रिपिटेशन आहे. जेव्हाही साऊंड रिपीट होतो तेव्हा ते अलिटरेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि याचं लिटरल मिनिंग बघा, ते ऍड्स टू द सायलेन्स अँड सेरेनिटी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खूप असं छान सायलेन्स पण दिसतो, सेरेनिटी पण दिसते. त्या वातावरणाची तुम्हाला कल्पना येत असेल. ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक म्हणजे त्यावेळेस वारा हलका वाहतोय आणि बर्फाचे कण हळूहळू पडतायत. द विंड ब्लोज सॉफ्टली अँड स्नो फ्लेक्स म्हणजे जे बर्फाचे कण असतात स्नो फ्लेक म्हणतात. फॉल जेंटली हळूवार पडतात. खूप सुंदर नजारा असतो. मला वाटतं तुम्ही पिक्चर कुठला तरी बघितला असेल ना, इंग्लिश पिक्चर, कार्टून पिक्चर, याच्यामध्ये तुम्हाला असं बर्फ पडताना दिसला असेल नक्कीच. आता आपली 3 कडवे संपलेले आहेत शिकून. 4थ्या कडव्याकडे आपण वळालोय. तर 4थ्या कडव्याची पहिली लाईन आहे, द वुड्स आर लवली डार्क अँड डीप. आता झाडांविषयी जंगलाविषयी वर्णन केलंय. जंगल सुंदर आहे, गडद आहे, गूढ आहे. कारण ते डार्क पण आहे, गडद आहे, डीप आहे म्हणजे ते गूढ आहे. द वुड्स आर ब्युटिफुल, मिस्टेरियस आणि इन्व्हाइटिंग आहे. ते कसं आहे, ते क्रिएट अ विविड पिक्चर ऑफ वुड्स. आपल्याला एक नजारा तयार होतोय त्या जंगलाविषयीचा. द पोएट ऍडमायर्स द फॉरेस्ट ब्युटी. आता कवी इथे त्या जंगलाच्या सौंदर्याचं वर्णन करतोय. बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. पण मला काय करायचंय, कवीला त्याच्या जबाबदाऱ्या आणि वचनांची आठवण येते. खूप सुंदर सौंदर्य आहे, सगळं छान आहे, पण तरी तो म्हणतो की ओके, त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांची पूर्णपणे आठवण आहे, त्याच्या काय जबाबदाऱ्या आहे. ते प्रॉमिस हा जो शब्द आहे तो काय सिम्बलाइज करतो, त्याच्या जबाबदाऱ्या सिम्बलाइज करतो की त्याला ड्युटीज आहे, ऑब्लिगेशन्स आहेत आणि तो तिथेच थांबून नाही राहू शकत आहे. लाईन आहे नेक्स्ट लाईन, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तो काय म्हणतो, कवीला झोपायच्या आधी अजून खूप अंतर पार करायचंय, बरंच काम पूर्ण करायचंय. तर याच्यामध्ये सुद्धा द लाईन एम्फसाइज द पोएट्स रिस्पॉन्सिबिलिटीज. इथे पुन्हा एकदा तिथे काय केलंय, पोएटच्या जबाबदाऱ्या दाखवलेल्या आहे. आणि कुठे ना कुठे या ओळीच्या माध्यमातून आपल्याला दिसतं की लाईफ जर्नी किंवा त्याच्या जे ड्युटीज आहे त्याच्यावर भर दिलेला आहे. नेक्स्ट आपण बघतो, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आता पुन्हा एकदा अपूर्ण काम आणि जीवनाचा प्रवास त्याला पूर्ण करायचा आहे. परत हायलाइट केलेलं आहे इम्पॉर्टन्स ऑफ कमिटमेंट्स. म्हणजे जे आपल्या कमिटमेंट्स आहे आपण जे कोणाला तरी दिलेल्या असतात त्या पूर्ण करणं किती गरजेचं आहे. या ओळीला परत एकदा लिहिल्याच्या माध्यमातून एंड्स ऑन अ रिफ्लेक्टिव्ह नोट अबाउट रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे इथे कवीनं त्याच्यावरच्या जबाबदाऱ्याबद्दल जास्त करून आपल्याला अंडरलाईन करून दिले की हा, त्याच्या जरी इतकं सुंदर निसर्ग, इतकं सुंदर वातावरण आहे, त्याला अडवणारं कोणी नाहीये, त्याला कोणी टोकणारं नाहीये, पण तरी एवढ्या सुंदर वातावरणात सुद्धा त्याला त्याच्या जबाबदाऱ्या, त्याची कर्तव्य याची आठवण होऊन त्या पार करणं आणि तिथून निघून त्याची कामं पूर्ण करण्याचं भान आहे. आता इथे जे फ्रॉस्ट कवी आहे त्यांनी खूप सुंदर, सिम्पल एंड विविड इमॅजिनरी टू डिस्क्राइब द स्नोवी वुड्स अँड लवली डार्क अँड डीप क्रिएट्स अ पिक्चरस अँड सिरीन सेटिंग. तर मग या आपल्याला खूप असं छान सुंदर एक नजारा दाखवल्यासारखी ही कविता आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या, द पोएम इज रिच विथ सिम्बलिझम. याच्यामध्ये इतके सिम्बल वापरलेत की आपण फक्त ही कविता एन्जॉय करतो खूप. आणि सोबतच त्यांनी एक संदेश दिलेला आहे की जरी आपल्याला लाईफ जर्नी कसं दाखवलं त्यांनी, की जरी किती सुंदर असला तरी आपण आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्य कायम लक्षात ठेवली पाहिजे. तर या कवितेमध्ये तुम्हाला अलिट्रेशन, पर्सॉनिफिकेशन, इमॅजिनरी, सिम्बॉलिझम आणि रिपिटेशन हे फिगर ऑफ स्पीच अभ्यासाला मिळालेले आहेत. आणि या कवितेचा मूड किंवा टोन हा कसा आहे, खूप काम आहे, रिफ्लेक्टिव्ह आहे, खूप छान वाटतं आपल्याला ही कविता ऐकताना. तर एकूणच त्यांनी असं एक छान युनिव्हर्सल मेसेज दिलाय की
जीवनात जे सौंदर्य आहे, आनंद घेण्यासाठी आपल्याला थोडं थांबायला पण पाहिजे, पण आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आपण विसरायच्या नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. आणि कवी म्हणतो की कविता ही कशी आहे, निसर्गाच्या आकर्षणाचा आनंद पण घ्यायचा आहे आणि खऱ्या जगण्याच्या ज्या जबाबदाऱ्या त्याही पार पाडायच्या. सो या दोन्ही गोष्टींवरती कवी भर देत आहेत आणि आपल्याला कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतायत. सो मला आशा आहे की तुम्हाला रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता आवडली असेल, आणि जर माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल, स्पष्टीकरण आवडलं असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.